महाविकास आघाडीचा कुठला उमेदवार, कुठलाही पक्ष, शिवसेना झाला, काँग्रेस झाला, किंवा कुठलाही उमेदवार आमच्याकडे आला नाही तेव्हा त्यांना आमच्या पाठीमध्ये गरज वाटली नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला पाठीमध्ये गेलो नाही. तुमचं बरोबर आहे, दिला असता, पण दिला त्यांना पाहिजेच नाही. आजही आम्हाला राजकारणात वंचित बहुजन अस्पृश्य जर समजत असं त्यांना जर आमच्या पाठीमध्ये गरज असती तर संजय देशमुख या रोडनी साधारण 2 ते 3 चक्कर प्रत्येक वेळा करतात. माझा कदाचित नंबर कुठे त्यांना भेटला असता, पण त्यांना आमच्या कुठल्या पाठीमध्ये गरज वाटली नाही. त्यांनी आमच्या कुठल्या संपर्क साधला नाही. आमचं कार्यालय एकदम रस्त्यावर आहे, तरी थांबले नाही. आम्हाला पाठीमध्ये गरज आहे त्यांनी दर्शवलं. आम्ही त्यांची चर्चा केली, पण माझ्याकडे पाठिंबा केला. जर एखाद्या व्यक्तीला पाठिंबा पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याकडे यायला पाहिजे. यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता संपत चाललेला आहे. या निवडणुकीत आधी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल करण्यात आली होती, परंतु ऐनवेळी त्यांचं काही कारणाने नामांकन रद्द झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने प्राध्यापक अनिल राठोड यांना समर्थन पाठिंबा दिलेला आहे. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नीरज वाघमारे हजर आहेत. बोलूया त्यांच्याशी. आधी वंचित बहुजन आघाडीची निवडणूक लावण्याची पूर्ण तयारी होती. नामांकन रद्द झाले, त्यानंतर या लोकसभेत काँग्रेस, महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत न जाता नवीन उमेदवाराला आपण पाठिंबा देण्याचे कारण काय? आमचा उमेदवारी रद्द झाल्यानंतर 5 तारखेला उमेदवारी रद्द झाली, त्याच्यानंतर 10-12 दिवसाचा वेळ आमच्याकडे हे स्वतःहून आहे. त्यांना पाठिंबाची गरज होती. महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार, कुठलाही पक्ष, शिवसेना झाला, काँग्रेस झाला, किंवा कुठलाही उमेदवार आमच्याकडे आला नाही तेव्हा त्यांना आमच्या पाठिंबाची गरज वाटली नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला पाठिंबा दिलेला नाही. महाराष्ट्रात बहुतेक आमच्या माहितीप्रमाणे वंचितनं 6 ते 7 जागेवर काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. असा होऊ शकत होता का बा ऐनवेळी दाखल उमेदवारी रद्द झाल्यानंतर इथं अर्जंटपणे एक डिसिजन घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असता व त्यांना काही तुमचं बरोबर आहे, दिला असता, पण दिला त्यांना पाहिजेच नाही. आजही आम्हाला राजकारणात वंचित बहुजन अस्पृश्य जर समजत असं त्यांना जर आमच्या पाठिंबाची गरज असती तर संजय देशमुख या रोडनी साधारण 2 ते 3 चक्कर प्रत्येक वेळा करतात. माझा कदाचित नंबर कुठे त्यांना भेटला असता, पण त्यांना आमच्या कुठल्या पाठिंबाची गरज वाटली नाही. त्यांनी आमच्या कुठल्या प्रकार संपर्क साधला नाही. आमचं कार्यालय एकदम रस्त्यावर आहे, तरी थांबले नाही. आम्हाला पाठिंबाची गरज आहे त्यांनी दर्शवलं नाही. आणि हे जे पार्टी आहे गोडसेना म्हणून एक हे त्यांना आमच्या पाठिंबाची गरज वाटली, विषय वाटले, ते आमच्या प्लॅटफॉर्म राहिले, आमच्या संपर्क साधला. आम्ही त्यांची चर्चा केली, पण बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला. जर एखाद्या व्यक्तीला पाठिंबा पाहिजे असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत यायला पाहिजे. आपल्याला वाटते का ही निवडणूक महाविकास आघाडी, महायुती याच्यात प्राध्यापक आणि अनिल राठोड तिरंगी लढत 100% प्राध्यापक राठोडचे आधी विजय होऊ शकतात. कारण का दोन्ही इकडं जे वातावरण जे आहे, मुस्लिम, दलित आणि आदिवासी जे मतदार आहे, दोन्ही पक्षाकडे जाणार नाही. 100% तांड्यामध्ये जेवढे तांडे आहेत त्याच्यामध्ये राठोडांचं वर्चस्व आहे. त्याची संघटना मोठ्या प्रमाणात आहे, दलित वर्ग आहे, त्याच्यामुळे आमचे प्राध्यापक राठोडच विजयी होणार आहे. अनेक वर्षापासून आपण वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व करीत आहेत, संघटन मानलेलं आहे. या निवडणुकीत वंचितचा प्युअर वोटर जो आहे तो यांच्यासोबत आहे, अनिल राठोडसोबत 100% काय फरक पडतो? विजयीच होणार आहे ना राठोडांचे. समीकरण विजयाचं आहे त्यांच्याकडं. तुम्ही एक लक्षात घ्या, शिवसेना पक्ष होता ते 2 पक्ष झाले, राष्ट्रवादी पक्ष होता त्याचे 2 पक्ष झाले, काँग्रेसचे बहुतांश नेते जे आहे पक्ष सोडून गेलेले आहे, पण त्यांचं किंडार पडलेली. अशा वेळेस वंचित बहुजन आघाडीची वोट बँक आहे जशी आली होती ती आजही तशीच आहे. आमचा नेता तसाच आहे, आमची वोट बँक आहे तशीच आहे. यांच्याकडे बेसिक वोट जो होता तो आहेच नाही. आमची वोट बँक तशीच आहे. मतदारांना संभ्रम आहे, दोन्हीकडे शिवसेना आहे, दोन्हीकडे. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट.